आगल आगल आला पण नसर लावणार आगल आगल अरे सांग रे त्याला. त्याने आम्हाला काही सांगितलं नसलं तरी आमची काही जवळची माणसं आहेत की ज्यांनी आम्हाला सगळं सांगितलंय. काय सांगितलं सर आता? विघ्नेश त्याला सांग म्हणावं मी काही सांगितलेलं नाहीये. जे काय सांगायचंय ते मैत्रिणीने आम्हाला दोघांना सांगितलेलं आहे. कारण मैत्री आपली आहे ना रे विघ्नेश, त्यामुळे तिने सगळं खरं खरं सांगितलं. मैत्रिणी सांगितलं का? मग तू का नाही सांगितलंस आम्हाला? नाही मी सांगणारच होतो. तिने सांगितलं अवॉर्ड मिळालंय म्हणून. अवॉर्ड? अरे तिच्या बाबांचा तो पेपर कुठेतरी तो वाचला गेला आणि त्यांना बक्षीस नाही का मिळालं पेंग्विनला. पेन्सिल्व्हेनिया. हो ते मिळालंय अवॉर्ड मिळालंय. हो पण त्यामुळे साखरपुडा पुढे ढकलावा लागणार आहे हे आम्हाला सांगायला लाज वाटते का तुला? हा ते सांगणारच होतो. तेच झालं. ते सांगणार होतो. मी सांगितलं ना ते बिझी आहेत म्हणून. ते पण याच्याकडे बघून तर असं वाटतंय अवॉर्ड बिवॉर्ड्सला आत्ताच कळलंय. काय दादा? काय रे माझ्या लेकराला काही करायचं नाही. डॉक्टर सौमित्र. वा आई वा, आज पहिल्यांदा तू विघ्नेशच्या बाजूने बोलतेस. आय एम प्राऊड ऑफ यू. चांगलं चालू दे तुमचं प्रेम. मी येतो. बाबा तुमचा टॅप काढा ना, एक सेल्फी घेऊनच टाकूया आज. काय सांगतो? म्हणजे कसं आजचा सुवर्ण दिवस आहे ना, आयुष्यभर लक्षात राहिला पाहिजे माझ्या. येस. अरे हा दुग्ध शर्करा योग किती जमून आलेला आहे. सेल्फी काढतो आणि लगेच पोस्ट करतो. शुगर मिल्क कॉम्बिनेशन ऍट ठोंबरेज होम. मैत्री काय फोन ठेवायचे? मला अभ्यास होत नाही ना व्हायब्रेशन. हॅलो मैत्री. हॅलो कोण बोलतंय? कोण बोलते? तू आई बाबांना काय सांगितलंय? कोणाचे आई बाबा, तुझे की माझे? माझे आई बाबा. मैत्री तू त्यांना काय सांगितलंयस? मला पुढच्या वेळेला सांगत जा तू काय सांगणार असशील तर, म्हणजे मी त्यांच्यासमोर उघडा नाही पडणार. शी, किती बेसिक मोनबी आणि अश्लील बोलतोयस तू. मैत्री हे बघ, सॉरी प्लीज आता सांग की तू काय बोललीस ते. काय नाही, काका काकूंनी मला विचारलं की तुझ्या आई बाबांना लग्नासाठी काही प्रॉब्लेम आहे का. मग त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी सांगितलं की बाबांना अमेरिकेत एक पेपर प्रेझेंट करायला जायचंय. ऋतू हा काय वाटलं तुला? कसं काय कळतं ग मला काय हवंय? ऋतू आपण एक असं करायचं का? काय रे? तू पण माझ्या बरोबर परीक्षेला चल. मी पेपर लिहिन आणि तू मसाज कर. हो ना, किती नॉटी आहेस रे. नॉटी? ऋतू असं करायचं का ना तर? तू असंच मसाज करत बस पेपरला आल्यावर, आणि उत्तर चुकलं ना एखादं तर मला सांग कानात येऊन की हे उत्तर असं आहे असं नाहीये. कळलं का? सांगशील? चल नक्की. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. शांतता भंग करायला. काय काय चाललंय का अचानक? कसं आहे ना ऋतू, आता आय एम इंडिपेंडेंट अँड रिस्पॉन्सिबल वुमन, जबाबदार. मी ना आज सगळी कामाशी चटा करून आले. काय रोकडू? हा, मैना उडाली पिंजऱ्यातून. अगं तुला माहितीये का, आज मी बँकेत जाऊन ऑनलाईन बँकिंग साठी रजिस्टर केलंय. म्हणजे तू अजून केलं नव्हतंस?
मस्त मस्त. मग अजून काय काय केलंस? खूप 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 काय केलं मी. खूप प्रॉपर फोल्डर केलंय मी. हे बघ. ते पासपोर्ट रिन्युएशनचं काम केलं. येस, प्रॉपर फोल्डर. अरे वा, मस्त. पण काय असं अचानक काय? ए अचानक बिचानक काय नाही. 3 महिना आहे महिना. डेंजर, एकदम डेंजर. एकदा सुटली ना की बा छप्पर फाडके असतं सगळे. काय आणि विषयच नाही. हे बघ, आणि कसं आहे, आता ना मी जबाबदार झाली, त्यामुळे मला कोणाच्याही आधाराची गरज नाही. आधार याच्यावर आठवलं, आधार कार्ड काढायचं आपल्याला. रोकड्या, तुला आत्ताच सांगितलं की मला कुणाच्याही आधाराची गरज नाहीये. नॉनसेन्स. काय? आधार कार्ड काढावंच लागतं. असं आहे का? सामान्य माणसाचा अधिकार. आधार. ठीक आहे ना, मग आपल्याला प्रॉपर फोल्डर करायचंच आहे, करून टाकू आपण, काही इश्यू नाही. मी आहे ना, तू काही टेन्शन घेऊ नका, आपण करून टाकू बिंदास. तू एवढंच घेऊ नको काही. अरे हा, उद्या टेस्ट पण आहे माझी लायसन्सची. अच्छा गावात मग कोणाला ठोकणार उद्या? शट अप. ऋतू, काय गंमत आहे बघ ना. म्हणजे मी आज एक काम केलं, मग दुसरं केलं, मग तिसरं, म्हणजे असं होतच गेलं ग माझ्याकडनं. असं कंट्रोल नाही राहिला माझा कामाच्या नादामध्ये. साला सारी कायनात सिर्फ मेरी पीछे पडी आहे. क्या बात आहे, ब्युटी. म्हणजे उद्या तुझी पण टेस्ट आहे आणि माझी पण टेस्ट आहे, म्हणजे आपल्या दोघांची फाटली. एक मिनिट, माझी काही फाटलेली वगैरे नाहीये, तुझीच फाटली असेल अभ्यासामुळे. ए नाही, झालाय त्याचा अभ्यास. हो ना शोना? ऋतू, अभ्यास झालाय. अभ्यास झाला. आईचा फोन आहे. हॅलो आई, सरक ना. रोकडे, हॅलो. हा मैत्री, जरा आपण नात्यांप्रमाणे बसायचं का? एक मिनिट आहे. हॅलो, आर यू देअर? हॅलो मैत्री. हा आई. माझा हा, असं काय झालं तुला एकदम? काही नाही, मी आता जबाबदार झाली आई. तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. पारसनीस घराण्याचा वारसा मी पुढे चालवणार आहे आई. काय म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? त्याचं काय आहे ना, तुम्हाला सारखं वाटायचं ना की मी जबाबदार व्हायला पाहिजे, माझे निर्णय ठाम असायला पाहिजे, तर आता ते मी मनावर घेतलंय. मी मोठी झाली आई, ॲडल्ट. मी आता तुझ्यासारखी होणार आहे आई. माझ्यासारखी होणार आहेस म्हणजे काय होणार आहेस तू? आणि पारसनीस घराण्याचा वारसा काय काय? ऍक्च्युली मी तुला आता नाही सांगू शकत, कारण टेस्ट अजून व्हायची आहे. पण उद्या टेस्ट होईल, मग रिझल्ट येईल, आणि मग ओके बाय. टेस्ट अडल्ट, पारसनीस घराण्याचा वारसा. Oh my God. No. अभय, मैत्री is pregnant. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. आले वाटतं रिपोर्ट. तुला लाज नाही का रे वाटत? तुम्ही इतक्या रात्री फोन केलात. मी ऍक्च्युली, काही प्रॉब्लेम झाला का? प्रॉब्लेम? तू मला विचारतोयस काय प्रॉब्लेम आहे? काय? तू आणि ती मैत्री, तुम्ही दोघे आहात प्रॉब्लेम. इतका राग येतोय ना मला तुम्हा दोघांचा.